हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा म्हणजेच 2024चा व्हिडिओ आहे. थोडासे लेट झालेत व्हिडिओ तुम्हाला सेंड करण्यासाठी. ॲक्च्युली मी गावाकडे गेले होते, त्यामुळे गावाकडे थोडीशी रेंज येत नाही, त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला वेळ झाला. तर हा व्हिडिओ आहे 28 डिसेंबरचा. तर आता जर टाईम झालेला आहे संध्याकाळचा, म्हणजेच संध्याकाळचे 5-5:30 वाजले असतील. माझा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि त्यानंतर ना मी करत आहे आता आज गाजराचा हलवा. तर शिवांशची खूप 2-3 दिवस झालं शिवांश म्हणत होता गाजराचा हलवा कर म्हणून. तर गाजर पण आणलेले होते, तर म्हणलं हलवा करून घ्यावा. तर मी अगोदरच किसून वगैरे सगळे ठेवलेले होते. तर आता इथं मस्त कढई घेतली आहे. कढईमध्ये तूप टाकले 2 चमचे आणि त्यामध्ये आपला तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये गाजर टाकायचे आणि आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे. तर आपण ना वेगवेगळ्या प्रकारचे गाजराचे हलवा करू शकतो. जर आपल्याला खूप कमी वेळ असेल आणि आपल्याला झटपट पटकन करायचा असेल तर आपण त्याच्या फोडी मोठ्या थोड्याशा फोडी करायच्या गाजराच्या आणि कुकरला लावूनसुद्धा करू शकतो. आय थिंक या अगोदर मी एक शेअर केलेली आहे तसा व्हिडिओ तुमच्यासोबत, जे आपण कुकरमधून गाजराचा हलवा केलेला आहे. जर केलेला नसेल तर नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्यासोबत ती पद्धतसुद्धा शेअर करेन. तर कुकरमध्ये जेव्हा आपण लावतो ना त्यावेळेस पटकन गाजराचा हलवा होतो. इन्स्टंट म्हणजे आपल्याला पटकन जर करायचा असेल तर त्या पद्धतीने आपण करू शकतो कुकरमध्ये लावून. पण आज जो करणार आहे ना तो एकदम पारंपरिक पद्धतीने आपल्याला गाजराचा हलवा करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता गाजर मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये. 2-4 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गाजर इतके सुंदर होते ना, एकदम लाल लाल गाजर होते आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकताय. मस्त गाजर होते. आणि हा जो गाजराचा हलवा आहे तो या सीझनचा पहिला गाजराचा हलवा आहे. तर मी आता इथं मस्त गाजर जे आहे ते तुपावर व्यवस्थित परतून घेत आहे. कारण उद्या 29 तारीख आहे आणि उद्या मला गावाला जायचं आहे. तर कशासाठी जायचं आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर इथे बघू शकताय मस्त व्यवस्थित परतून घेतलेले आहेत गाजर आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे दूध. तर आज आपण ना पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा करतोय, पण यामध्ये खवा बिलकुल यूज करत नाहीत. फक्त दूध साखर याचा वापर करून एकदम भारी असा रिचनेस असा गाजराचा हलवा तयार करतोय. तर दूध टाकून द्यायचं. 1 ग्लासभर मी दूध टाकले आणि ते पूर्ण आटूस तर आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय आपल्या गाजराच्या ह्याच्यामधलं पूर्ण दूध आटून गेलेलं आहे. तर जेव्हा दूध टाकतो ना आणि ते आटतं तेव्हा गाजराचा कलर थोडासा फिकट होतो, पण ठीक आहे, साखर टाकल्यानंतर परत तो व्यवस्थित होतो. तर आता इथे मी साखर टाकलेली आहे. तर मी पूर्ण 1 वाटी साखर भरून टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर मी थोडंसं मला आवडतं गोड, आमच्या घरी गोड खायला सगळेच आवडीनं खातात म्हणून मी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त साखर करू शकता. तर आता इथे मी साखर टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर साखर टाकल्यानंतर थोडंसं ते पातळ होतं, पण ठीक आहे. जेव्हा आपण त्याला व्यवस्थित शिजवू त्यावेळेस ते मस्त घट्ट होऊन जातं. त्याला व्यवस्थित साखर त्यामध्ये मुरीस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय साखरेचं पाणी झालेलं होतं ते पूर्ण त्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आपला गाजराचा हलवासुद्धा तयार आहे. तर याला आणखीन तरीही 2-3 मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरणार नाही, कारण माझ्या मुलांना आवडत नाही ड्रायफ्रूट्स टाकलं, ते मग बाजूला काढून खातात. जर तुमच्या घरी आवडत असतील ना तर वरून तुपाची फोडणी देऊन तुपामध्ये जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स परतून घेतो ना त्याची टेस्ट ना 1 नंबर लागते. तर तुम्ही त्या प्रकारे नक्की टाकून बघा. आज मी टाकणार नाही, कारण शिवांशने आधीच सांगून ठेवलेलं आहे की टाकून द्यायचं, ड्रायफ्रूट्स टाकायचे नाहीत. तर आता गाजराचा हलवा झालेला आहे आणि आता मी करणार आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर आता संध्याकाळी जेवणासाठी मी एकदम खिचडी करणार आहे मिक्स अशी. तर इथे खिचडीसाठी जे सामान लागणार आहे, खिचडी म्हणाल किंवा पुलाव म्हणू शकता किंवा व्हेजिटेबल पुलाव असंही म्हणू शकता. तर इथे खिचडीसाठी जे सगळ्या भाज्या वगैरे पाहिजे होत्या ते सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. जे माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्याच घेतलेल्या आहेत. बाकी मी काही दुसरं आणलं नाही, कारण मला ना गावाकडे जायचं आहे, त्यामुळं घरामध्ये जे काही भाजीपाला आहे ते संपवायचा होता. त्यामुळं मी जेवढं काही माझ्याजवळ होते तेवढं सगळं घेतलेलं आहे. तर इथं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 चक्री फूल आणि जिरे वगैरे टाकलेलं आहे आणि 4 मिरी टाकलेल्या आहेत. एवढाच माझ्याकडे खडे मसाले होते, मी एवढंच टाकलेलं आहे.
तर तेलामध्ये मसाल्याचे जे टाकले खडे मसाले व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे क्रश केलेला थोडासा वाटून घेतलेला लसूण टाकायचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बाहेरचा थोडाफार आवाज येत असेल ना तर थोडासा इग्नोर करा, बाहेर येत असेल तर यामध्ये नंतर आपल्याला कांदा टाकलेला आहे आणि कांदा मी थोडासा लांब लांब कट करून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो आणि गाजर टाकणार आहे. तर माझ्याकडे एवढेच भाज्या अवेलेबल होत्या, तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये बीन्स टाकू शकता, फ्लावर टाकू शकता, पण माझ्याकडे हेच होतं त्यामुळे मी एवढंच वापरलेलं आहे. तर गाजर टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि खिचडीला फोडणी देण्याच्या अगोदर मी 10-15 मिनटं तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते, जेणेकरून आपली पटकन खिचडी होईल. आणि तर सगळे भाज्या जे कट केलेले होतं टोमॅटो वगैरे सगळं टाकून घेतलं आणि त्याला व्यवस्थित परतल्यानंतर वाटी भरून मी मटार सोलून ठेवला होता. तर ते आता मटारचं सीझन आहे, त्यामुळं मटार बाजारामध्ये मस्त हिरवी भरपूर अशी आहे. तर वाटाणे सगळे टाकून दिले. तर याला वाटाणे भात सुद्धा म्हणलं तरी चालेल. आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत. तर यामध्ये हळद टाकलेलं आहे, त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं घरचा काळा मसाला टाकलेला आहे. तर दुसरं मी काही वापरलेलं नाही, गरम मसाला किंवा दुसरे कोणतेच मसालेले वापरलेले नाहीत, बेसिक मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये व्यवस्थित तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे. तर यामध्ये आता जे तांदूळ आपण धुवून घेतलेले होते, भिजवलेले होते, ते तांदूळ सुट्ट्या मी टाकून घेतले आणि जे आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली खिचडी करून तयार होईल. तर तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी ना आपण जेवढं रोजच्या भाताला टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं, कारण आपण 10-15 मिनिट तरी तांदूळ भिजवलेले असते, पटकन शिजतं. त्या पाणी जास्त टाकलं तर चिकट होईल, त्यामुळं मी थोडंसं पाणी जेवढं मला वाटेल तेवढं पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आणि याला आता मी 2-3 शिट्ट्या देऊन घेणार आहे. तर इथे आपली खिचडीसुद्धा तयार आहे. तर आता रात्रीचं मी एवढंच करणार आहे, कारण खिचडी झाली त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि थोडंफार सकाळी लवकर जायचं आहे, तर थोडंफार तयारी करून घेतली जाण्याची. तर हा आहे दुसरा दिवस. सकाळी 5:30 वाजता मी उठले होते आणि 5:30 वाजता उठून थोडीफार मी तयारी केली आणखीन आणि मी निघालेली आहे आता माझ्या गावाकडे. तर इथे बघू शकता सगळं लवकर करत मग उशीरच झाला. तर ऑटोमध्ये आम्ही गेलेलो आहोत आणि रस्त्यामध्ये ना गावाकडे जाताना इथे मांजरा नदी लागते. तर तुम्ही इथे बघू शकता मांजरा नदीला ना भरपूर पाणी होतं यावेळेस, म्हणजे पाऊस काळ जास्त होता त्यामुळं भरपूर असं पाणी होतं. तर इथे बघू शकताय पाणी किती भरपूर जास्त आहे. कुठं आलंय शौर्य? कुठे आलंय तू? कुणाकडे आलाय? कुणाकड? या इकड. तर पोहोचले आहे मी माझ्या सासरी. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. ह्याच्या पुढचा व्हिडिओ लवकरच शेअर करेन.